भेटली आम्हाला. मला भीती वाटते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा जो शूट आहे हा आपला पॉडकास्टचा शूट नाहीये. आजचा शूट आहे आपला मिस्ट्री चॅलेंज शोचा आणि आज आपण त्या शोची सुरुवात करणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण शो आजच बघायला भेटणार ह्याच व्हिडिओमध्ये. तर आजचे आपले कॉन्टेस्टंट्स आहेत रोहित सर आणि आपले शुभम सर. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण ह्या शोबद्दल सांगितलं, हा खूप खतरनाक शो असणार आहे. त्यामुळे आपण पूर्ण लिगल डॉक्युमेंट्स आणि मेडिकल टेस्ट त्यांच्याकडनं करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आपण ज्याप्रमाणे सांगितलं की हा शो खूप खतरनाक होणार आहे, त्यामुळे आपण लिगल डॉक्युमेंट्स आणि मेडिकल टेस्ट करून घेतलेले आहेत सरांच्या, आणि त्यांना ह्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे की शोमध्ये काय काय होऊ शकतं. त्यामुळे चला बोलूया सरांसंगत, ते तयार आहेत का नाहीत. तर सर, तुम्ही आहे ना तयार आता? नक्कीच. आणि तुम्ही लोकेशनला वगैरे जाण्यासाठी एकदम म्हणजे काही टेन्शन नाही, आता भीती नाही? काही भीती नाही. पण रोहित सरांना तर भीती वाटते मला वाटतं. हा, कारण की माझ्याबरोबर घडलंय ना भरपूर वेळा अशा गोष्टी. हा, आणि महत्त्वाचं म्हणजे रोहित सरांनी ऑलरेडी 2 पॉडकास्ट आपल्या चॅनल दिलेले आहेत. रोहित गाडे सरांचं नाव आहे, त्यांच्यासोबत 2 अनुभव घडलेले आहेत आणि शुभम सरांसोबत तर अजून काही घडलेलं नाही. तर सर, तुम्हाला काय वाटलं की हा जो शो आहे, आपला जो चॅलेंज आहे, की हा तुम्ही दोघांनी करावं म्हणून, असं तुम्हाला काय वाटलं? मला तर या गोष्टींवर म्हणजे माझ्या संग घडलेलं आहे. पण हा जो शुभम माझा मित्र आहे, ह्या गोष्टी म्हणजे त्याला भीती नाही वाटत त्या गोष्टींची. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की आपण मिस्ट्री टॉकच्या चॅनलवर जाऊ आणि हा चॅलेंज घेऊ. मग तुम्हाला भीती वाटते तर मग तुम्ही काय ठरवलं की जायचं म्हणून? हा आहे ना, ह्याला भीती नाही वाटत, त्याला दाखवून द्यायचं मला तर लहानपणापासून ह्या गोष्टीवरती विश्वास नाहीये. त्याच्यामुळे मी ह्याला पूर्ण तयार केला की चल माझ्याबरोबर, मी तुझ्यासोबत आहे म्हणून आम्ही खास आलोय, म्हणजे खास ह्याला दाखवून द्यायचंय मला. तर रोहित सर, ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगितले सगळे लिगल डॉक्युमेंट्स वगैरे साईन करून घेतले, तर यात असं लिहिलेलं आहे सर की ह्या जे पण गोष्टी होतील किंवा काही पण झाला प्रॉब्लेम, त्यासाठी पूर्णपणे तुम्ही जबाबदार, आणि ह्याप्रमाणे तुम्ही साईन दिले आहे. तर त्या गोष्टीसाठी तुम्ही ॲग्री आहात का नाही? हो, ॲग्री आहे मी त्या गोष्टीसाठी. तर मित्रांनो, रोहित आणि शुभम सरांना आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्याबद्दल पूर्ण कल्पना दिलेली आहे आणि ते त्या गोष्टीसाठी ॲग्रीसुद्धा आहेत. आणि हे जे आपले दोन्ही कंटेस्टंट्स आहेत, ह्यांनी जर हा शो जिंकला तर त्यांना मिळणार आहे मिस्ट्री टॉक्स कडून 10,000चा प्राइज मनी. तर चला आता शोची सुरुवात करूयात आणि निघूयात आपल्या लोकेशनवर. झाला व्यवस्थित शूट? बर सर, आहे ना व्यवस्थित सगळं? काय टेन्शन वेन्शन नाही ना? घाबरत नाही ना? रोहित सर तर आत्ताच घाबरलेले दिसत आहेत. नाही, आता तुम्ही एवढ्या स्टोरी ऐकल्या, तुमची एवढे माणसं येतात तुम्हाला सांगतात, तुम्हाला लोकेशन माहिती असेल कुठलं तरी. लोकेशन सर माहिती आहे, त्यामुळेच तर आम्ही तुम्हाला इतक्या वेळा विचारतोय की काय तुम्ही तयार आहे ना, तुम्ही तयार आहे? बर बर, ठीक आहे, चालते. चला काढा माईक वगैरे, चला. शुभ, भीती वाटते रे मला. काय तुम्हीच पाहताय लागले. काय भीती वगैरे तर नाही वाटत ना सर? मला तर वाटते बाबा भीती. भीती काय तर एवढी. हे लय दीड दिवस बरं का. हे हा, सर ते हे आहे. सर काय घाबरत नाही. तिकडे नाही, इकडे तिकडे पाणी, काय होत नाही सर. इकडे नाही. रोहित सर, तुम्ही घाबरायला लागले कसं होणार? स्वतःच आज तुम्ही घाबरताय. हा, मग घडलंय माझ्या बरोबर ना, काय ते. बरोबर. या इकडे थांबा, इकडे थांबा. आपण तुम्हाला थोडस सगळं गिअर अप करूयात आपण. तू रोहित सरांना लाव, मी ह्या सरांना लावतो. भयानक आहे राव इथे. एवढं काय भीताय सर, एवढं काय नाही. या इकडं. टॉर्च नीट सांभाळू. बर, मला चालू कसं करायचं ते सांगा. हा हा, बटन चालू नका करू आता सर. टापाटप बांध. हा, लागले व्यवस्थित? भीती वगैरे काय वाटत नाही ना? काय नाही वाटत मला. बरं सर तुम्हाला? मला भीती तर वाटते, हा, थांबा एक कारण चालू करू की आता घडलेलं आहे माझ्या बरोबर भरपूर वेळा असं काही. काय होत नाही रे, चल तू. पण मनाची तुमची तयारी आहे ना प्रॉपर? तुमची पण आहे ना? एकदम मस्त. बरं. एक वॉकी टॉकी घ्या. थांबा, हा वॉकी टॉकी तर राहू द्या. बर, एकदा आवाज चेक करूयात आपण फक्त. लागला ना? बघा. या अभिजित, या इकडे. प्रॉब्लेम झाला ना? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय? हा, पण ह्याच्यावर हॅलो. कसं बोलायचं? हा, तुम्ही ते बटन दाबा ना बाजूचं. हे ना, हा, बोला. हॅलो. हा बघा, जर काय भीती वगैरे वाटली, हा. तर तिकडच थांबा. लगेच आम्हाला वॉकी टॉकीवर समजा, नाहीतर लगेच फोन करा.
हाय तिकडे आपण आपला शूट लगेच थांबवून टाकू. जीवाच्या पलीकडे जर काय वाटत असेल तर काय जास्त डेअरिंग करायची गरज नाही. बरोबर ना अभिजित? चला आता ओके. बघा दाखव बरं बिल्डिंग कशी आपली दिसते का बिल्डिंग? शुभ डेंजर इथं ना आधी नागून अवघड गेला. अरे काय नाही रे, आपण आलेलो काय होत नाही. ऑल दी बेस्ट तुमच्या दोघांसाठी. दोघांसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. काय लागलं की स्टॉप कर, मी आहे. नक्की नक्की. एवढं कुठं घाबरता सर? तुम्ही तर नाही म्हणत. हा येतोय. शुभ डेंजर आहे रे. अरे काय नाही रे, चल तू, काही होत नाहीये. चल पुढं, चल पुढं. भाई भयानक आहे. अरे काय नाही रे, चल तू, काही होत नाहीये. करल ना व्यवस्थित. बघू आता काय होतं. ते रोहित सर तर पहिले बोलत होते, आता लोकेशन बघितलं डायरेक्ट तारखा झाली. प्रत्येकाचं तसंच असतं. होईल होईल. चल चल. हा राव, हे काहीतरी लेफ्ट साईडला बघा ना तुम्ही. अजून तुम्ही आतमध्ये गेलेच नाहीत अजून. फुल भयानक आहे रे शुभ. नाही अजून. चल पुढं, चल, या माझ्या मागं येतो. ये, चल, काही नको. ते घाबरणार बिबरणार नाही ना. अरे काय नाही ते, हा येतोय ना. हो सर, हो इथं एक बाहुली भेटली आम्हाला. एक काय नाही ते. काय नाही येत. एक बाहुली आहे लाल काळ्या कलरची, जे बुलेट बिलेट टाकले. हे शुभे मंद. काय कसले काय काय अजून तिकडे अजून का फक्त बाहुलीच आहे? आता बाहुली जी इथे खालच्या मधल्यावर आलो आम्ही पहिलेच खोलीला. आमचा धाडसच व्हायना आज जायचं राव. बटन दाबा, आवाज येत नाही. बटन दाबा. आमचा चल, धाडस चल, होत चल, नाही चल. आज जायचं राव. चल, चल आतमध्ये मी आहे. चल चल. अरे शुभे, अरे काय होत नाहीये. अरे चल, घाबरायला लागली. चल तू. हा बोला ना. येतोय. एक काम करा, ती बाहुली ना बाहुली सांगते. आता काहीच नाही. अजून पुढे टास्क होते. सर काय भीती वगैरे वाटत नाही ना अजून? आता भीती वाटते. मी आलो बाहेर. अहो मला भीती वाटते. मी बाहेर आलोय परत. लय आज डेंजर आहे. डेंजर आहे आज काहीतरी. अरे काय नाहीये. चल चल तू अजून. चल या, चल चल. अहो नाही अजून इथंच आहे आम्ही बाहेरच आहे. तर फुल डेंजर मावले हो. हा अजून ग्राउंड फ्लोअरलाच आहे. शुभे आई जरा माझं. अरे काय नाहीये. चल. हो बाहुली दिसली. शुभेनी लात मारली त्या बाहुलीला. अरे काय नाही होत, काही होत नाहीये. शुभम सर बघा, जरा सांभाळून करा व्यवस्थित. आहे मला डेअरिंग तुमच्यामध्ये, पण जरा व्यवस्थित जरा सेफली करा सगळ्या गोष्टी. शुभे तू हो बाबा बोल. चल तू. तुला काय वाटतं खरेदी का? शुभम आहे ना, शुभम मध्ये डेअरिंग आहे. पहिले फाळफळ आधी त्यांनी आधी Location सांगताना बघितलं. सांगताना तर त्यांनी सांगितलं, पण आता नाही जमलं. लोकेशन बघितली ना. शुभम चल माझा एक जरा जास्त नको माझी लागले मिस्टेक आमच्या. बघा मित्रांनो, यांनी चॅलेंज केलं होतं की आम्हाला कुठंच काय भीती वाटत नाही, काय नाही. आणि आपला सगळ्यात पहिला शो आहे. तर हा शो ॲक्च्युली खूप मोठा करायचा आपल्याला, पण सुरुवात आपण एकदम रॉक पद्धतीने केलेली आहे. आणि हो वीरेंद्र सर आहे ना तुम्ही? कंटेस्टंट एक मिनिट. हा तुम्ही आहे ना म्हणलं. इथं भीती वाटते हो. बघ इथं बघ, इथं बघ. हे आपले गणपती बाप्पा आहेत आपल्या बरोबर. काय करणार बघ. अरे काय नाही.
हा आवाज बिवाज यायला लागले ॲक्च्युली हा घाबरण्यासारखाच विषय आहे. कारण की समोर हॉस्पिटल आहे, आम्ही लोकेशन दाखवू शकत नाही तुम्हाला. त्या हॉस्पिटलमध्ये लोकांनी सुसाईड केले का? कारण की इथून काहीतरी दिसलं गेलं, इथून काहीतरी बदल झाले. त्यामुळं आहे अशा गोष्टी. त्यामुळं आता त्यांना काही जे होत असेल आणि त्या गोष्टीसाठी ते रिस्पॉन्सिबल आहेत हे त्यांनी स्वतः सांगितलं आणि स्वतः डेअरिंग केली, स्वतः त्यांनी या गोष्टीसाठी मान्यता दिलेली हां. आणि आपण तर पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे, त्यांचं हेल्थ चेकअप केलेलं आहे, त्यांचं म्हणजे हार्ट पण स्ट्रॉंग आहे, किडनीचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे जर काय जास्त झालं ब्लड सर्क्युलेशन जर त्यांचं हाय झालं, BP जर हाय वगैरे आलं तर किडनीला जास्त लोड नाही यायला पाहिजे किंवा हार्टला जास्त लोड नाही यायला पाहिजे. हे ऑलरेडी आपण सगळे मेडिकल चेकअप केलेलं आहे. आपण लिगल कन्सर्न पण केलेलं आहे, पूर्ण लिगल फॉर्म वगैरे असतात, ॲग्रीमेंट्स असतात आपले प्रॉपरली, ते सगळे कन्सर्न केलेलं आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण सेफ्टी घेऊनच हा सगळा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि त्यासोबत आपल्याकडे मेडिकल टीमसुद्धा आहे. त्यामुळं घाबरायची काही गरज नाही. पण आतमध्ये जे होईल ते आत्ता आपण नाही समजतो. आवाज येतोय. हो वीरेंद्र सर थांबा एक मिनिट, आवाज येतोय तर चालल्याचं कोणीतरी. ए, शुभ्या. अरे चल तू चल. अरे ह्याच्या आधी मी लय वेळा तुम्ही आता आम्ही पहिल्या मजल्यावर चढलोय. बरं समोर काय दिसतंय का? समोर आता अजून आत नाही गेलो, इथं काय दिसत नाही तसं. भिंतीवर टॉर्च मारा ना भिंतीवर आणि व्हिडिओ मध्ये रेकॉर्डिंग करा भिंतीवर काय काय दिसतंय ते. ओके थांबा. शुभ्या आत बघ. हा बोला ना. तुम्ही जिना चढला का? वरती गेले का तुम्ही जिना सोडून? ए शुभ्या हे बघ वाढ. हो वीरेंद्र सर एक मिनिट. अरे काय नाही ते माणसानी. हा वीरेंद्र सर इथं आहे ना एक बाहुली ठेवली. बरं रोहित सर, आता तुम्ही दोघं जसे आहेत तिथं किती रूम्स आहेत? ठीक आहे. आता तुम्ही एकटे त्या टॉयलेट बाथरूममध्ये जा आणि तुमचा जो मित्र आहे त्याला बाहेर पाठवा. त्यांना दुसऱ्या रूममध्ये पाठवा आणि तुम्ही दोघं आता वेगळे वेगळे व्हा. हा चाललोय ना. तुम्ही तिकडे थांबा, त्या भाऊलीच्या तर तुम्ही थांबा आणि त्या शुभम सरांना पलीकडच्या रूम मध्ये पाठवा. शुभम जा पलीकडे. तुम्ही आता एकटे आहेत का? आता तुम्ही तिकडच्या टॉयलेट बाथरूम जे आहे तिथे जा. तुमच्या समोर भाऊली का? आता हॉलमध्ये हॉलमध्ये. ए शुभम कुठे तो? काय झालं? काय पडलं? काय वाजलं? काय पडलं? हॅलो, काय झालं का तिकडं? तिथं काय घडलंय का? शुभ्या ऐक माझं. मॅच होतोय उगाच आहे ना, हे नको करायला. हा वीरेंद्र सर आवाज येतोय हो कसला तरी इकडं. मला तर भीती वाटते राव, लपडं होईल. हे बघ ना विषय काय इथे बघ. तुम्ही आता हॉलमध्ये आहे ना? हो बरं, आता तुम्हाला एक चॅलेंज आहे. तुम्ही जर त्या भाऊलीला हातात घेतलं आणि हातात घेऊन तिला पूर्ण आहे ना हे करायचं, तिला पूर्ण गोल गोल फिरवायची, तिला तिचं मुंडकं डायरेक्ट पिळायचं. जर तुम्ही केलं तर तुम्हाला डायरेक्ट मोठा प्राईज मध्ये भेटणार. शुभ्या नको करायला मला वाटते. चल मी. अरे नको भाई ऐक माझं. अरे करतो मी. तू कर पण मी नाही शुभ्या. अरे मला खरं ऐक जरा, तू नको यायचं नादी लागलं माझं. करतो ऐक. मी. व्हिडिओ आम्हाला सेंड करू. ये बा. हे अशा टास्क नाही होत, असतात काय नाही, खोटं असतं हे. शुभम सर तुमच्याकडे कसे आले? शुभम सरला आपण पलीकडे पाठवलं ना रोहित सर. आवाज येतो का तुम्हाला रोहित सर? अहो इथं आवाज आला होता म्हणून मी त्यांना बोलवलं ना इकडं.
आता आता तुमचे पैसे आले का ते हो हो. आता काय करा, त्या भावलीला हातामध्ये घ्या, तिचं मुंडकं आहे ना पूर्ण असं गोल 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 फिरा आणि तिला खाली ठेवा आणि डायरेक्ट पायाखाली दाबा तिला. तूच करू शकतो आता. पाय खाली दाबतो. करतो मी. काय होत नाही. व्हिडिओ काढा, व्हिडिओ बघायचा आहे आम्हाला. आहे ना. आहे का? परत झालं का काय? होतंय का? काय होतं? केलं ना त्याने टास्क पूर्ण केलाय शुभमने. केलं का काम पूर्ण? हो. आता बाहेर या, बाहेरून वरच्या मजल्यावर आहे, आता वरच्या मजल्यावर आणि हळूहळू चालत आणि मला भिंत दाखव, काय काय भिंतीवर काय काय दिसतंय ते. आणि भिंतीवर काय काय दिसतंय ते बघितल्यानंतर पण आम्हाला परत दाखवा काय काय अजून दिसतंय आणि लगेच मला वॉकी टॉकर सांगा भिंतीवर काय केलेली त्याची. हा आम्ही वरती चाललोय आता. थांबा. पण मित्रांनो खरंच खूप हॉरर प्लेस आहे. तिथं भरपूर काही गोष्टी केल्या जातात रात्रीच्या अंधारामध्ये, की लोक येतात, जादूटोणा करतात, अशा भरपूर गोष्टी इथं होतात. आणि खरंच म्हणजे आधीपासून या जागेला असं मानलं जातं की शापित इथं काहीतरी आहे, शापित जागा आहे. भरपूर दिवसापासून हे कन्स्ट्रक्शन तसंच पडून आहे आणि त्यामुळं असं प्रॉब्लेम झाले. इथं कधीच म्हणजे रिनोव्हेट वगैरे झालेलं नाही आहे का, खूप प्रॉब्लेम्स. आम्ही आता पहिल्या मजल्यावर पोहोचलेले. भिंतीवर हे करा ना, भिंतीवर टॉस मारा, भिंतीवर दाखवा काय काय कसं कसं काय काय केलेलं भिंतीवर. आणि हे जे पूर्ण आता हे जे काय पूर्ण चालू आहे हे पूर्ण एक्सपर्ट टीम आमच्यासोबत आहे. आमच्याकडे मेडिकल टीम आहे, आमच्याकडे इमर्जन्सी टीम आहे. हे शुभम एकटं नको जाऊ. मला भीती वाटते बाबा. काय एवढं घाबरतो तू? मेडिकल टीम आहे, इमर्जन्सी टीम आहे. आम्ही पूर्ण प्रिकॉशन घेऊनच या सगळ्या गोष्टींची सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी तर म्हणजे ऑन द स्पॉट अवेलेबल आहेत. फक्त की आम्ही थोडंसं लांब थांबलो त्यांच्यापासून, कारण की त्यांच्याजवळ आम्ही थांबलो असताना जास्त भीती नसतो. लांब थांबून त्यांना काय काय केलं होतं आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. तुम्ही हे विदाऊट कोणाच्या गायडन्सशिवाय करू नका आणि घरी तर अजिबात करू नका. ह्या खूप डेंजर गोष्टी आहेत. ते मस्करीमध्ये करतो आपण, पण आयुष्यभर भावाला. आणि जर करायचंच असेल तर आपले जो आहे मिस्ट्री चॅलेंज यावर तुम्ही या आणि करू शकता. आणि तुम्हाला जी प्राईज मनी आहे ती दिली जाईल. आणि जे पण तुमच्यामध्ये जी पण डेअरिंग आहे ते एक्सपर्टीजच्या अंडरच तुम्हाला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवता येईल. येतो का आवाज? काय करता? तिकडे सध्या तुम्ही हे शुभे खाली बघ काय दिलं. काय तिकडे खाली दाखवा ना आम्हाला, कॅमेरा पण दाखवा जरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. एक मिनिट दाखवतो. इथं ना पूजा केली हो कोणतरी, नारळ वगैरे. पूजा केली का? काय 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 तिकडे काय काय? भावली आहे टाचण्या लावलेली, नारळ आहे, हळदी कुंकू आणि लाल कापड आहे. एक काम करा, ते नारळ घ्या आणि तिथं आपटा भरा. ते नारळ फोडा. नारळ फोडा ते. कॉलेजला तुला नाराज नाही का? अरे नारळ खातो का मस्करी करतो इथे. फाटली माझी काही. चल आपलं भूक लागले हो, आपण नाराज. शुभम हे मिस्ट्री टॉक्स वाले काय पण लावतात करायला, नको यांच्या नादी लागायला. ऐक माझं बघ, माझी हालत कसली झाली आहे राव. अरे हा ना मॅटर व्हायला लागलंय. उगतच तू मगाशी अरे भाई तू पण कसला झालाय आणि तू घाबरलाय मला हा वाटतं. ना. घाबर लागले दादा. रोहित सर तर आधी खूप म्हणत होते. अरे तू आला असेल भलतीकडं कुठे येडे. करतो शुभम सर तो पहिले काहीच नाही बोलले, शांत. हे मिस्ट्री स्टॉक वाले डेंजर आहेत बाबा. काय नाही तुम्ही काय बोलले ते आम्हाला. सर तुम्ही विसरू नका, वॉकी टॉकी तुमच्या जवळच आहे. आमच्याबद्दल जे पण बोलताय ना सगळं ऐकतोय आम्ही. चल चल शुभम, इथनं नको जास्त वेळ थांबायला मॅटर होते. सर इकडं अजून तुम्हाला टाईम घालवायचा आहे. तसे तुमची प्राईज मनी वाढणार आहे. जेवढा टाईम तुम्ही जास्त तिकडे स्पेंड कराल तेवढं जास्त प्राईज मनी वाढेल. भीती वाटते मला. सर नारळ फोडतो आम्ही निघतो राव इथनं, आम्हाला लय भीती वाटते. नाही खरंच अरे मी तुझं ऐकाय पाहिजे. काय काय केलं सध्या तुम्ही तिकडे काय केलं आता ते सांगा मला. आता काय नाही, नारळ इथं पुढं आम्ही उचललंय शुभमने नारळाने परत ठेवलंय. ते जे कापड आहे का ते कापड डायरेक्ट वाडा जोरात आणि वरती असं हवेमध्ये उडवा डायरेक्ट कापड.
तिकडे ते तांत्रिक पूजा केली का? म्हणजे असं काय काय तिकडं असं चौकोन वगैरे गोल वगैरे असं काय आहे का तिकडं? ते ना पूजा केली आहे, नारळ ठेवले, कोणीतरी भावली आहे, टाचनं टोचलेत त्याला, कापड आहे. ते रूमच्या कोणत्या साईडला ठेवले? हे आतल्या साईडला एकदम किचन मध्ये. त्या किचनमध्ये आणि तिथं जेवढ्या पण रूम्स आहेत ते सगळ्या फिरून त्यात व्हिडिओ काढून आम्हाला प्लीज दाखवा. आपल्या दोघांच्या अजून कोणतरी आहे. चॅलेंजच्या नावात फसन शुभम माहिती खाऊ खाऊ ब्लॉक केलं पुढील. हो वीरेंद्र सर, भीती वाटते ओले आम्हाला. काय म्हणजे काय काय भीती वाटते तुम्हाला? काय 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 होते काय तिथे एक्झॅक्टली? भीती वाटते आमच्या अलावा अजून कोणतरी आहे तर पळत. अरे बोलते का तिकडे कोणतरी? हा हा आवाज येतोय पलीकडच्या दरवाज्यातून असा. बघा सर, आता तुम्ही ऑलमोस्ट सेकंड मजल्यापर्यंत आला ना, तर तुम्ही जर थर्ड मजल्याला गेले ना तर तुमचा प्राइस मध्ये आपण अजून वाढू. आणि तुम्हाला आपल्याकडे जे ब्रँड आले ब्रँडच्या थ्रू पण तुम्हाला चांगलं मोठा प्राइस मध्ये भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही आता अजून थर्ड फ्लोअरला जावा हळूहळू. सर नको वाटते हो आम्हाला, नाही नको वाटते खरंच. वरती डेंजर असेल, इथं लय काय डेंजर आहे खाली. नाही जाऊ ना सर, काय होत नाही. एकदा तुम्ही प्रयत्न तर करा, मग काय वाटलं तर या मग रिटर्न परत. मग आम्हाला सांगू पण नका, पण एकदा प्रयत्न तर करा वरती जायचा. चल चल चल. शुभम आहे माझ्या पुढं, हॅलो. शुभम आहे पुढं माझ्या. आता कुठे तुम्ही पण किचन मध्ये का कुठे असते एक्झॅक्टली? हॉलमध्ये आहे, 3ऱ्या मजल्यावर. एक काम करा, तुम्ही दोघं जण वेगवेगळं वाहता. ओके रूमच्या कुठे जा? शुभम तू किचन मध्ये जा. हा वेगळं झालोय आम्ही आता. आता वेगळं झालं ना. आता तुम्हाला काय काय दिसतंय आजूबाजूला ते सांगा रोहित सर. मला ते बघा ना, मी इकडच्या खोलीत आले तर दरवाजा बंद आहे एक. शुभम सर आणि रोहित सर, हा बोला. तुम्हाला तिकडं जे दिसतंय ना तिथं तुम्ही मांडी घालून बसा खाली. आणि मांडी घालून एकदा डांगटे डोळे बंद करा रोहित सर. हो वीरेंद्र सर, नाही राहू मी क्विट करतोय ह्याच्यातनं. ट्विट करायला लागले म्हणजे चल यार, चल. हो आम्ही क्विट करतोय. कसला तरी आवाज येते. आवाज येतो तर बघ. काय झालं तुम्ही इथे पाच वगैरे चाललात? नाही आम्ही क्विट केलंय सर. कुठे गेला? हो चल 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 चल. क्विट केलं आम्ही.
चल शिव थांब रे, थांब, मला पण येऊ दे, मला पण येऊ दे. रोहित चल बाबा. थांब रोहित. तो क्विट केला आम्ही. काय झालं? ब्लड इंजिन वरती ब्लड इंजिन वरती फुल घांबे मारला राव. आवाज काय येतो. झालं? दरवाजा पलीकडे गेलो. दरवाजा खूप हालतोय. लॉक आहे बाहेर. कुलूप आहे. मग तुम्हाला जे बसायला task आमच्या- करायला लावलं तो का नाही करू शकत? आमच्या कोणतरी आहे, दोन दोन 2 वेळा झाले. दोन काय वेळा झालं? थांबा, झालं. थांबा, शांत व्हा, शांत व्हा. 2 मिनिट काय थांबा, झालं? 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. काय झालं? 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. आणि पहिलं पलीकडे गेलो. हा आणि बसायला सांगितलं. त्या मध्ये एक दरवाजा लॉक आहे त्याला. हा. आणि तिथे ना आतनं असा कार हल्ल्यासारखा आवाज आला आणि पळून आलो. कसला आवाज कसला आला? धडधड धडधड म्हणजे नाही का असं वाटत होतं. असं वाटतं कोणतरी आहे वरती. हा. दोनदा माग पळालं. थांबा थांबा 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. हा घाबरत नव्हतं पण ह्याला पण कळालं. ऐकलं ना शुभम मी सांगत होतो तुला. उलटला. काय मग तुम्ही क्विट काय केलं? तुम्ही तर म्हटलं तर कंटिन्यू करायचं. रोहित सर तुम्ही तर खूप म्हणत होते ना की करू शकता. नाही हे थोडे घाबरले होते, पण हे काहीच नाही नाही, घाबरले. पण रोहित सर आधी म्हणत होते ना, आधी रोहित सरच पण म्हणत नाही होते. हे गोष्टींमध्ये ना जास्त तुम्ही तर ते पहिल्यापासूनच म्हणत होते. आणि तुम्ही याला आधी experience सांगत केलेलं. होतो की म्हणजे सोपं नाही बरोबर. नाही काय ठीक आहे, याचं काहीच ऐक- प्रॉब्लेम नाही. याचं ऐकायला तुम्ही पाहिजे. केलं पाहिजे. तुम्ही काय काय केलं वरती जाऊन? तुम्ही काय काय केलं? पहिलं काय केलं तुम्ही जाऊन? पहिलं गेलो आम्ही. मला अशी भावली दिसते टाकण्यात असलेली भावली दिसली मला. त्याला लात मारली आणि मी आतमध्ये पुढं गेलो. थांब रे, एक मिनिट बंद कर. आता आहे ना सगळं व्यवस्थित? आता काय भीती वगैरे वाटत नाही ना सर? आता नॉर्मल आहे ना? आता तर नॉर्मल आहे मी. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं की व्हिडिओचा शूट खूपच भयानक झाला आणि खूप काय अनएक्सपेक्टेड गोष्टी आपल्यासोबत घडल्या. नशीब एवढं चांगलं की अभिजित आणि मी तिकडंच होतो. आपली पूर्ण टीम होती, मेडिकलची टीम होती. त्याच्यामुळं ह्यांना जो काय तिकडं प्रॉब्लेम झाला, आम्ही शेवटी खाली आल्यानंतर कळलं की ह्यांचे हार्टबीट्स वगैरे फास्ट झाले होते. जर आपल्याकडे स्मार्ट वॉच असलं असतं तर आपल्याला कळलं असतं की एक्झॅक्टली किती हार्टबीट्स त्यांचे फास्ट झालेत किंवा एक्झॅक्टली काय कशी ट्रीटमेंट करायची. पण ठीक आहे, सुदैवाने आपल्यासोबत तिथं डॉक्टर्स होते, आपली मेडिकल टीम होती. त्यांना आपण आपल्या गाडीमध्ये बसवलं, AC वगैरे फुल केला आणि थोडीशी ट्रीटमेंट वगैरे केली, म्हणजे नॉर्मल जी करतात ती. त्याच्यामुळे ते आता नॉर्मल झाले. थोडं तोंड वगैरे धुवून परत त्यांचे केस वगैरे आपण व्यवस्थित केले आणि तसंच आपण त्यांना आपल्या गाडीमध्ये बसून डायरेक्ट स्टुडिओवर आणले. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की वरती काय काय झालं आणि कशा प्रकारे यांनी टास्क कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासोबत काय अनुभव घडले हे आपण त्यांनाच विचारू. तर सर, काय अनुभव घडला तुमचा वरती? कसं वाटलं तुम्हाला त्या आतमध्ये ज्यावेळेस टास्क कंप्लीट करत होता? आणि हे तर घाबरले, पण हे म्हणले ना मी घाबरणार नाही अरे वगैरे. हा, सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही तर इथूनच म्हणत होता की मी घाबरत नाही, तिथं गेल्यानंतर पण तुम्ही तेच म्हणता. मग तुम्ही कसे घाबरले? नाही, सुरुवातीला तर मला काय वाटलं नाही काय. पण नंतर मी सेकंड फ्लोअरला गेलो. तिथं भाऊली ठेवली होती. रिंगण केलं होतं कोणी. आणि मी- तिथं कसं होतं, मला तर ह्या गोष्टी पहिल्या माझ्याबरोबर घडल्या होत्या. तिथं दुसऱ्या मजल्यावर जेव्हा आम्ही गेलो ना, तिथंच त्या निगेटिव्ह वाईब सुरू झाल्या होत्या. म्हणजे असं वेगळंच वातावरण वाटत होतं आणि वेगळा असा वास पण येत होता भयानक. आणि वास म्हणजे कसले येतो त्याचा? कुबट टाईप का? हा म्हणजे कुबट वेगळंच येत होता. मी असं सांगू नाही शकत. असं कुजलेला. हा असं पण नाही म्हणू शकत की काय मरून पडलं, पण तो वेगळाच होता असं एकदम. सर, असं नाही ना होऊ शकत की बाबा तिथं भरपूर दिवस झाले ते लोकेशन बंद आहे म्हणून तसा वास येत होता, असं काय ना शेवळांचा वगैरे असं? तसा नव्हता ना वास. तो म्हणजे आता तो आपण जनरली काय मेला असेल काय असेल तसं तर काही नव्हता, पण ती वेगळीच होती. म्हणजे मला ते फिलिंगच नाही, एक्सप्रेस नाही करता येते. आणि ह्यानी ज्या पद्धतीने टास्क केले, आधीच मला जास्तच भीती वाटत होती. कारण की आता ह्याला विश्वास नाही आहे त्या गोष्टींवर, ठीक आहे, पण आपण ह्या लोकेशनवर आलोय काय माहिती नाही आहे. आणि त्यांचं डायरेक्ट ती बाहुली होती, ती भाऊली डायरेक्ट पाय मारला आणि तोडवली डायरेक्ट. आणि ऑलमोस्ट त्यांना जेवढं पण तास सांगितले ना वीरेंद्र, त्यांनी ते पूर्ण केलं. हा. म्हणजे तो नारळ पण त्यांनी फेकला, तो जे कापड. सांगत होता कापड ते पण त्यांनी फेकलं. म्हणजे ते ऑलमोस्ट सगळे टास्क कंप्लीट करत होते. तिथपर्यंत काही नव्हतं होत. पण जेव्हा त्यांनी दुसऱ्या मजल्यावर तिकडे एक रिंगण होतं, जेव्हा त्यांनी ते लाथडलं किंवा ते फडकं बिडकं, तेव्हापासून काय आला आवाज येत होता. म्हणजे असं वाटायचं ना कोणतरी मागं आम्हाला फॉलो करते. आणि कसं होतं, मला सारखं वाटायचं की बाबा तुम्ही आहे का वीरेंद्र सर, मी सारखं हो, विचारायचं तुम्ही. हो, तुमचं सारखं येत होतं. आणि मग कसं आलं, आम्ही जेव्हा तिसऱ्या मजल्यावर गेलो तेव्हा होतं भयानक. म्हणजे असं वाटत होतं का दरवाजाला कडी होती आणि कोणतरी दरवाजा आतनं उघडायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला असं झालं
की चॅलेंज मनी पण आठवत नव्हतं ना, वीरेंद्र सर आठवत होते. शुभमला पहिलं म्हणलं की आपण क्विट करू आणि आम्ही क्विट केलं तिथं. आधी कोणी ठरवलं होतं तुमच्यापैकी क्विट करायचं? आधी तर मीच ठरवलं ट्विट करायचं. का तुम्ही तर सगळ्यात जास्त असं दाखवत होतं, म्हणजे तुमचं होतं तसं की बाबा तुम्हाला भीती वाटत नव्हती किंवा काय, तर तुम्ही का क्विट करण्याचं ठरवलं? मी जर बघितलं पहिलं तर मला आज अनुभव नाही आला की असं असं माझ्याबरोबर घडेल वगैरे. सतत मला असं जाणवत होतं की माझं कोणतरी फॉलोअप करतंय हे कधीपासून सुरुवात झाली? करतंय. ज्या टायमिला आम्ही सेकंड फ्लोअरवरनं थर्ड फ्लोअरला गेलो त्या टायमिला मला जाणवलं काय की कोणतरी आहे माझ्या पाठीमागं आहे. सतत माझं पाठलाग करत आहे, माझ्या मागं येत आहे. पण मागं वळून बघतो तर मला काही दिसत नव्हतं, पण कोणतरी पाठलाग करत होतं. आणि याची ही हालत बघून ह्याला घाम फुटला तिथंच. हा पण बोलला की आपण चॅलेंज नको करायला. तेव्हा मग मी पण पळालो आणि पळत आम्ही तुमच्यासमोर खाली आलो. पण ते मी जे वरती घडतंय किंवा ते काय आहे लोकेशन किंवा काय असेल तिथं ते कोणच नाही सांगू शकत. आवाज कसले कसले आले तुम्हाला? आवाज पावलांचा आवाज यायचा, पण असं पण वाटायचं की ती जुनी बिल्डिंग आहे, आपल्याच पावलांचं येतोय का. पण जेव्हा आम्ही थांबलो ना, मागणं कुठं साईडनी असा आवाज यायचा की पलीकडच्या रूममध्ये. ते लोकेशन मोठं होतं, जसं की खूप खोल्या होत्या. बरोबर. असं वाटायचं ना की पलीकडनं कोणतरी बघतंय असं. म्हणजे अंधार असल्यामुळे आम्हाला फक्त टॉर्च होता. तर टॉर्च जास्त कव्हर नव्हता करत. तर पटकन तिकडं बघावं तर इकडं काय होईल असं मनात, म्हणजे ते हॉरर फिलिंग येते ना, ते येत होतं. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही आपले जे कॉन्टेस्टन्स आहेत किंवा ह्याच्यानंतरही जे कोणी येतील त्यांना ह्या गोष्टीचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता. म्हणजे वॉकी टॉकीचा एक्सपिरियन्स नव्हता, टॉर्चचा एक्सपिरियन्स नव्हता किंवा जे ते शूट घेत होते त्याचा अँगल कसा घ्यायचा, तो कसा घ्यायचा असतो, काय घ्यायचा असतो, एक्सप्रेशन्स कसे कव्हर करायचे असतात, ह्याचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता. तरी पण ह्या दोन्ही सरांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पूर्ण शूट कव्हर केलेलं आहे, जेवढं त्यांना जमलं तेवढं. तर आमच्या दोघांकडनं तुम्हाला एक प्रश्न आहे की ह्या सगळ्या टास्कवरनं तुम्हाला काय वाटतं की तुमचा काय संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे? संदेश म्हणजे माझा असं आहे की भरपूर लोक या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. लोकेशन असं नसतं असं बोलतात, पण असं करणं चुकीचं आहे खरं तर. ज्यावेळेस आपण त्या प्रसंगात अडकतो त्यावेळेस तुम्हाला खरी जाणीव होती आणि मग सगळे आपल्याला आठवतं, आपलं जग आठवतं बाहेरचं. त्यामुळं माझा संदेश हा आहेच की थट्टा मस्करी करू नका असल्या गोष्टींची. जे आहे त्याच्या ठिकाणावर ते असू द्या. बरोबर आहे. तर अभिजित, माझं तर म्हणणं आहे की ह्यांनी तर शो आपला हारलेला आहे, म्हणजे टास्क इनकम्प्लीट केलेला आहे. तर आता करायचं काय पुढं? तरी पण आपण आपल्या मिस्ट्री टॉक्स चॅलेंज तर्फे आपण यांना एक गिफ्ट वाउचर दिलंच पाहिजे किंवा बरोबर. गिफ्ट हॅम्पर दिलं पाहिजे. तर गिफ्ट हॅम्पर या. आणि हे जे गिफ्ट हॅम्पर आहे, हे गिफ्ट हॅम्पर आपल्या पूर्ण मिस्ट्री टॉकच्या फॅमिलीकडूनच आपण या दोन्ही सरांना देत आहे. हे घ्या. तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन की तुम्ही टास्क स्वीकारलात, सुखरूप आमच्या समोर आहात. कंप्लीट जरी नाही केला तरी पण तुम्ही तो हा. टास्क करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि असं वाटतं की इथून पुढं तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये कधी रिस्क घेणार नाहीत आणि घेऊ पण नका, कारण की या गोष्टी खरंच खूप खतरनाक असतात. आपण तो विचार करतो सर की या गोष्टी नाही आहेत, पण आता तुम्ही स्वतः पण अनुभव केला. तुम्हाला इतक्या वर्ष अनुभव नव्हता, पण आज तुम्हाला तो पण अनुभव आला. तर माझं हेच म्हणणं असणार आहे तुमच्या दोघांसाठी, आमच्या पूर्ण टीमचं हेच म्हणणं असणार आहे की इथून पुढे या गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घ्या. तर मित्रांनो, आजचा शो आपला आज आपण इकडेच थांबवत आहोत. शो कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि पुढचा शो जर बघायचा असेल तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. ज्याला कोणाला ह्या चॅलेंजमध्ये स्वीकारण्याचा इंटरेस्ट आहे त्या लोकांनी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हालाही पार्टिसिपेट करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे असं कोणतं लोकेशन असेल जे तुम्ही असं मानता तिथं खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, म्हणजे जर बघितलं गेलं तर हॉन्टेड प्लेस म्हटले जाते त्याला, असं काही आहे तर तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करा. आम्ही त्या ठिकाणी येऊन एक मिस्ट्री चॅलेंज नक्की येऊ. जसं मिस्ट्री चॅलेंज अभिजित सरांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला देऊ शकता मिस्ट्री प्लेस चॅलेंज. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.